किती महिन्याचा हा 22 जूनची रोप लागेल. 5 महिने होऊन गेले. बर जूनची 22 जूनची रोप म्हणजे लागेल. जुलैला म्हणजे ऑगस्टला महिना धरायचा. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जानेवारी 5 महिने झाले. 5.5 महिने झाले. 5.5 महिने झाले. बरोबर. शेतकरी वर ऊस मोठा आहे वरती. बर हे बाबा आहेत ना, यांचा ऊस पलीकडे आहे, हा यांच्याच पलीकडे आहे. बर त्याच्यामध्ये 2 कांडे त्यांचा ऊस आहे. एक अच्छा. कांड्यामध्ये त्यांचं 2 कांडे आहेत. बर किती महिना झाला? 17 महिन्यात झाला. 17 महिन्यात झाला. फक्त काय केलं होतं, त्याला एकच भरणी डोस केला. एकच बेसल होते तरी एवढा आलाय. हो, रासायनिक काय नाही, बाकी काही मोठी भरणी करतील ना हा. आवाज फक्त नाही वापरला. काय काय वापरलं होतं? तुमचं कृषी अमृत, हा परत RNPH, RNPH आणि फवारणी 1-2 घेतले होते ते. बर 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 बर. किती कांडे आहे माझं बरं? ठीक आहे, कांडी आहे. म्हणजे शेवटपर्यंत इथपर्यंत कांडी येतं. बरं हा म्हणजे जो ऊस का नाही हा. 4.5-5 किलो भरतो. वजन जास्त आहे. वजन जास्त आहे. बर बर बर. आणि तरी एकच बेसल डोस आहे. हो, एक दुसरं असतं तर हे पेरे लांबले हो असते, हो इकडचे पेरे वाढले असते आणखी. हो हो त्याच्या 1.5 वाढला असता. हो. बरोबर आहे ना? म्हणजे ही जी कांडी आहे माझ्या आयुष्यात याला काय बेसल डोस भरलाय आपण? आपलं RMP चं पूर्ण RMP चं पूर्ण. RMPH पूर्ण भरला. किती भरला? हे आता हे क्षेत्र 10 गुंठ क्षेत्र आहे. हा पहिल्या रोप लागण करताना डबरा घेऊन त्यावेळी पहिल्या रोपात 3 पुती RNPH कृषामृत 16 ते. हा आणि 2.5 पॅकेट हा 3 पॅकेट टाकले. हा 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 बर बर. दुसरा डोस 2 महिन्यानं पहिला किती? कृषी अमृत किती? कृषामृत 3 टाकली पाहिजे. बर. आणि दुसरी याला 4 वापरली. RNPH किती वापरलं पहिल्या याला? 4 पॅकेट. म्हणजे एक पाकिट. हा एक पॅकेट. एक 600 ग्रॅमचं. 600 ग्रॅम. बर. आणि दुसऱ्याला दुसऱ्याला 4 पुती कृषामृत आणि परत एक पाकिट. एक पाकिट. अच्छा, म्हणजे अजून एक पाकिट जायला पाहिजे होतं. तिसरं डोस झालाय. शेत एकरेच्या हिशोबाने हे 10 गुंठ्याचं गुंठे आणि 70 गुंठ्याचं प्लॉट खाली आहे. त्याने बनवलं होतं. 3 किलो जर धरलं ना तर 1.5 पाकिट जायला पाहिजे. 3 किलो झालं तर. याच्यामध्ये माझं गणित सांगतो मला मी. थोडं पाणी प्रमाण जास्त होतं तुमचं. अजून पाणी जास्त होतं. आम्ही साहेब लय पाणी पाजणारी माणसं आहे. भरपूर पाणी आहे. तरी पण आमचं आम्हाला वाटते आता अजून याला पाणी कमी पडतं. पाणी याला पाणी वाटतं पाजित कमी नाही. कमी तुम्ही पाणी पाजित नाही, तुम्ही पाण्यात बुडवीत्या. मला सांगा, तुम्हाला तहान लागली, तुम्हाला 200 लिटरच्या बॅरमध्ये बुडवतो मी. प्याल का पाणी? काय पित नाही. गटांगळ्या खात ना? मला पटला. हेच मुद्दा आहे. तुम्ही हात लावा ना. अहो, तुम्ही याला उसाला हात लावा ना. तो सांगू राहिला मी गारठलो. बघा याची हात लावा, हात लावा. उसाला हात लावा. सर या कांडीची रुंदी किती आहे? गारठलाय ना? ऊस गारठायला नाही पाहिजे, पीक गारठायला नाही पाहिजे. पीक गारठलं त्याची वाढ थांबव. पीक कुठलं बी जर गारठलं ना त्याची वाढ थांबते. पिकाच्या आतमध्ये उभा राहा पाहिजे. आता काय माहितीये का, तुमचं आता आम्ही वापरलंय तरी पण त्या आम्हाला शंका काय आहे की गारठ्यात जरा ते नॅट करीना. त्याचं कारण सांगतो मला मी. पाणी कमी वापरा आणि पाणी कमी गारठ्यात वापरा. जरा ती पाहिजे लेवल आणि अजून एक याला तुम्ही इन्स्टंट चार्जरचा एक फवारा मारा. बघा ऊस कसा सुटतो पुढं. इन्स्टंट चार्जर, एनर्जी बुस्टर आणि सॉइल चार्जर. हे किती देतो तुम्ही याला? किती दिलं? ह्याला 400 1500 देतोय. 400 मिली नका देऊ. तुम्हाला आता गारठा घालवायचा आहे ना, द्यावर 2 लिटर पावर. कसं उठत होती, उठून कसं पळतो जोरात. कसं होतं तुमच्याकडे प्रमाणे ना मापात जाऊ राहिलं ते थोडं मापाच्या तुमच्या अपेक्षा मापापेक्षा जास्त आहे आणि द्यायचं मात्र मापामध्ये. कसं काय चालायचं हे गणित सर? आणि कुळवताना हा मिलच्या जे शेण आहे, हा गोअमृत ते मी प्रत्येक उसाला घातले. वा. फक्त त्याला तुम्ही RNPH चारा नाही देईल. ते शक्य नाही. काय होते बाहेर जे चारा विकत घेतोय. शक्य करा. आता बघा, आता हा ऊस आहे का नाही, असा ऊस बनवा RNPH चा आणि तो त्याला खाऊ घाला. कोणला? गायांना. आणि मग तो चारा आणि ते शेण टाकायला. मग बघा ऊस तुमचा 40 कांड्यावर जातो का नाही. मेन चारा ताकद आहे. मिल्क चार्जर निमित्त आहे. आलं लक्षामध्ये. लोक मिल्क चार्जर मेन करून राहिले. त्याला आमचा काय दोष आहे? तर आता दुसरा माझा प्रश्न काय माहिती का, हा 3 डोस तुमच्या शेड्यूलनुसार झाले. हा हा अजून ऊस जायला पूर्ण 9 महिने ते 10 महिने. बरोबर. तू बघतो तेवढी लॉंग लाईफ. पहिली गोष्ट महत्वाची, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. 10 गुंठ्याला तुम्ही किती बॅगा टाकल्या? 4 आणि 3 7 11 बॅगा झाल्या. 11 बॅगा झाल्या. आणि तुम्ही याच्यामध्ये मेन माझ्या दृष्टीने तुम्ही पाणी किती देता याला?
पाणी जसं रानाच्या वापशावर देतो तरी पण किती 15 दिवसांनी? दिवसानंतर 1500 पुढेच किती वेळ 2 तास भरपूर झाले ठिबक ठिबक डबल लाईन डबल आहे ना लई चिकटी पाणी बाय खाली महिन्यात एकदा पाहिजे आता मी सहज हात घातले. ही जमीन चांगली आहे sir. या खालची जमीन लई चिकट आहे, ह्याच्यापेक्षा ओल धरणा लय बॉल लागणार किती दिवस झाले पाणी भरून? गेल्या 8 दिवस झाल्यात आज 8 दिवस 8 दिवस पाणी भरून झाले गोळाच्या गोळाच्या खाली. बरोबर आहे ना. याला महिना पाणी नको उसाला. तुम्ही पाणी जेवढं जास्त द्याल ना तेवढं तुमचं पीक खराब होणार, लक्षात ठेवा. वैदिकमध्ये केमिकलचं माहिती नाही मला. वैदिकमध्ये तुम्हाला पाणी कमी लागतं, खूप कमी. आता हे बघा, हे दाबल्यावर हे फुटायला त्रास देते थोडं देत म्हणजे फुटतंय पण घट्ट होतं, सुट्ट व्हायला पाहिजे. पूर्ण राईस चहा पावडर सारखं पाहिजे. तुम्हाला डोक्यामध्ये काय घुसलंय? पाण्याने शेती पिकती. डोक्यातून काढा. पाण्याने शेती तुमची सडती, लक्षात ठेवा. आणि थंडीमध्ये तर पाणी देऊच नाही. गारवाच एवढा पडतो की त्या गारव्यात पाणीच राहतं ना सगळं. दैवार पडतं का नाही सकाळी? दैवारात काय राहतं? पाणी तुम्ही त्याला काय हांड्याने पाणी पाजायचे का उसा? ते ग्लासने सुद्धा पेत नाही ना ते. त्याला फक्त सूक्ष्म पाण्याचे कण लागतात आणि तेवढे हवेत पण आहे. आलं लक्षामध्ये? आता केमिकलच्या 2 बॅगा टाकल्या म्हणजे ऊसाला, म्हणजे थोड्या ऊसाला, आणि त्यानं ऊस पाण्याला कवा येईल, आणि तुमच्यानं टाकल्या 2 बॅगा समजा. बघा, पहिली गोष्ट केमिकल काय आहे? उष्णता आहे. आता याला जर केमिकल टाकलं ना, हा ऊसाचा सुनाट सुटल थंडीमध्ये. का बरं? हीट तयार करता ना. पण त्याच्यामुळे तुमची जमीन खराब होती आणि ते जो ऊस आहे तुमचा बापूस होतो. पाण्याचा प्रश्न आहे. तुमच्या जो वरती जो तुरा येतो ना, त्याचं मेन कारण हे रासायनिक खत आहे. तुम्ही आपल्या ऊसाला तुरा आणून दाखवा, 100% वापरल्यावर येऊ शकत नाही. का? त्याच्यामध्ये बाकूस होत नाही ना ऊस. तुम्ही आता वाजवा बरं, पोकळ होत नाही. वाजवा. कसं आहे? चांगला दणका बसतो ना, चांगला घेणं चांगला. नखा लागा दणका बसतो. का बरं? का त्याच्यामध्ये घर आहे भरेल. रंग बघा आताच तुम्ही त्याचा रंग बघा ना, हा शेड येईल असं केमिकल दिवस अशी शेड येते का अशी लगेच काळी नाही. लाल व्हायला सुरुवात, जसं खालचं कांड सुटेल तसं बरं. लाल व्हायला कांड्याचा नाही, कांड्याचा शेप पहा तुम्ही. इथून तिथून कांद्याचा शेप पहा. हे कांड किती अंतर जास्त इथलीवरच कांड हा, मग हे आत्ताच हे बघा, आत्ताच एवढं आहे. आणि जाडी किती? सगळी का जाडी कशी आहे? सारखी. बरोबर आहे ना. मग हे केमिकल असं राहतं का? नाही, खाली जाड वर आणि महत्वाचं म्हणजे काय, प्लॉट सकाळी एकदम उठतोय, संघच वरती जातो. सकाळी एकदम उठतोय, एकसारखा कमी जास्त होत मग ऍव्हरेज वाढतं ना, नाही. हे महत्वाचं आहे. म्हणजे जमिनीची ताकद वाढते तुमची. मग हे महत्वाचं आहे. किती महिने झाला तो? 5 महिन्याचा. अजून किती महिने जाणार आहे? 9 महिना म्हणजे दुप्पट दिवस जाणार आहे. म्हणजे आज जो जेवढा आहे ना त्याच्या अजून तिप्पट होणार होतो. आज किती कांडे? 11 तिनं 33. मग 33 गॅरंटेड होणार. नाही 24-25 कांड नाही तेवढा गॅरंटेड होणार. वरचे तुमचे मग त्याच्यात तिप्पट अजून म्हणल्यानंतर अजून 33 कांडे वाढणार ह्या सोडून. 44. हा, मग ह्या सोडून आणि 33 वाढणार. मग 33 म्हणून मी तुम्हाला म्हणजे 44 कांड्यावर जाणार होतो. बरं, दुसरी गोष्ट महत्वाची, ऊसाला पहिले 6-7 महिनेच खाद्य लागत. 8 महिन्यानंतर ऊसाला काही लागत नाही. नाही, अजून एकदा हेच सांगा की पहिले 6 महिने हो, हे आमचे ऐकत नाहीत माणसं. पहिले 6 महिने त्याला मेन शेवटपर्यंत म्हणते टाक. जेवढं टाकाय तेवढं मला टाकलं सांगा, तर हो. कमी टाकलं तर नाही, मग कसं पोरगं आहे, पोरगं. त्यांनी काय करते ते बाळसं लहानपणामध्ये धरायचं असते ते त्या टाइमला धरत नाही. म्हणून नंतर तुम्हाला गरज पडते. मग ऊस पडतो खाली. मग ऊस का बरं पडतो? खाली बारीक राहतो वर वाढतो. वर स्वभाव मोठा होता. लहानपणी त्याला काही देत नाही ते. मोठा व्हायच्या टायमाला मग त्याने खायला तुम्हाला याला अजून फार तर एखादा डोस लागेल, परत काहीच लागणार नाही. 14 टाकायची तयारी आमची. हा, मग 14 टाकायचा बस. छोटे छोटे टाईम तुम्ही 14 टाका, परत याला काहीच करायची गरज नाही. पाणी चुकू नका. पाणी जास्त दिलं मग आम्हाला नाव ठेवू नका. हा दोष आहे तुमचा, बरोबर आहे. शेतकऱ्याचा दोष आहे. सवय लागली तुम्हाला पाणी. त्याला तुम्ही वैदिक घातलं आणि काय घातलं तरी होणार नाही. वैदिकचा सगळ्यात मोठा दुश्मन पाणी. पाणी जास्त घातलं रिझल्ट गायब होणार. मला सांगा, तुमचा किती बारी भात झाला त्यात तुम्ही पाणी टाकलं काय होणार? खीर होणार. खीर हा, पांचाट खीर होणार. काही की नाही, न जर भात राहणार ना खीर राहणार. तशी गंमत आहे. याच्यामध्ये पाणी जे आहे, पाणी तुमचं जे प्रमाणात पाहिजे वैदिकला, कारण याच्यामध्ये कस राहतो, ओरिजिनल ताकद राहते. केमिकलचं कसं राहतं? केमिकलला पाणी जास्त का लागतं? त्याच्या अंगात आग राहते, तेच वाढवते उष्णता. उष्णता वाढवतं, जमीन जाळतं ते, म्हणून त्याला पाणी जास्त लागतं. पाण्याची आपल्याला तशी गरज नाही.
तुमच्याकडे जेवढं पाणी तेवढ्या पाण्यामध्ये तुमची तिप्पट शेती होईल. फुटवे बघा त्याची 8 ऊस आहेत बघा प्रत्येक बेटात 8. त्याच्या ठिकाणी जायचं त्याच्या ठिकाणी म्हणजे 8 तर आहे का नाही कमीत कमी 8 फिक्स बरोबर आहे. 8 ऊस म्हटल्यावर एका बेटाला आणि ते बी सगळ्यात सारखे. सगळ्यात मेन गोष्ट काय आहे? हा सारखी महत्वाचा मुद्दा आहे. सारखेला फार किंमत आहे. हा हा सारख्याला किंमत नाही तर मग तुमचं काय आहे 2 ऊस निघायचे 5 किलोचे आणि बाकीचे ऊस निघायचे 2 किलोचे. काय अर्थ आहे त्याला? म्हणजे सरासरी कुठे गेली तुमची? मग तसे मग 4 किलोचे जरी सरगे निघाले तरी खतम होईल ना काम. तुम्ही सरींचे नाटकं व्हरायटीचे नाटकं कधी कराल? तुमच्या जमिनीत रग असेल बरोबर. खोटं बरोबर साहेब. तुमच्या जमिनीत रग नसेल तर तुम्ही 5 फुटावरून 15 फुटावर करा. सगळ्याचं गणित बांधलं पाहिजे. हा म्हणजे तुम्ही टेक्निक पण वापरा हा आणि पोषणाला तुम्ही फाटा देऊ नका. सगळ्याच बांधलं. बरोबर. म्हणजे पोषण सगळी का पाहिजे. मग काय फुटवे धरते म्हणजे काय करते याची संख्या वाढविते फुटव्यांची. बरोबर. आणि तसे नॅचरली जेवढे फुटवे येतील तेवढे ते घेतात. हो बरोबर आहे ना? एका डोळ्यामध्ये किती फुटवे येणार तुमचं मत असेल? जेटा कापल्यानंतर बरोबर. हा मीठ काढल्यानंतर आता मुद्दा असा आहे तुमच्या जमिनीत जर ताकद असेल तर तुम्ही जटा कापू शकता आणि फुटवे घेऊ शकता भरपूर. आणि ताकद जर मापात असेल तर आहे तेच तुम्ही वाढू दिलं पाहिजे. जाडी येणार नाही म्हणजे सर म्हणजे मला काय म्हणायचंय तुमच्याकडे 25 वर्षाचे 2 पोरं आहे आणि 10 वर्षाचे 10 पोरं आहे. कोणते उपयोगाचे तुमच्या? 25 वर्ष 2 पोरं तेच परवडतील ना? तसं आहे तुमच्याकडे किती फुटवे आणि आवडले ऊस आहे काय उपयोग आहे? नाही ह्याचा आता जेटा कापलाय बघा. नाही पण तुम्ही ताकद आहे त्याला तेवढी. म्हणजे तुम्ही मी तुम्हाला तेच सांगितलं ताकद जर असेल तर 10 पोरं बी परवडतील तुम्हाला पण त्यांना तेवढी ताकद द्या तुम्ही. मग असं कळलं ना तुम्हाला? गारठं म्हणजे काय आहे? म्हणजे गारठं म्हणजे पाणी येते. बरोबर. टेम्परेचर कमी आहे. आता टेम्परेचर कमी झालं म्हणजे काय होतं त्या जीवाचं कुठलाही जीव असू द्या झाड असू द्या प्राणी असू द्या माणूस असू द्या त्याची जर उष्णता जर कमी झाली त्याच्यामधलं जीव काय होतो अंकुंचन पावतो. गारठले ना माणूस बघा तुम्ही पाहिला असेल बारीक असून बसतो. बरोबर आहे ना? तसंच झाडाचं पण होतं. मग तुम्हाला त्याला जर हीट तयार करायचं असेल तर त्याचे 2 पर्याय ना. तुम्ही आम्हाला फोन करायचा ना जर आमच्या जर पाणी पहिले पाणी बंद करून टाका. बरोबर आहे. आणि 2 नंबरला काय करा त्याच्यामध्ये सॉईल चार्जरचं प्रमाण वाढवा आणि इन्स्टंट चार्जरचा एक स्प्रे घ्या. इन्स्टंट चार्जरचा स्प्रे घेता तर हीट वाढतं झाडामध्ये. तुमचं किती पण थंडी असू द्या टरा झाड वाढतं. तुम्हाला सांगतो वैदिक मध्ये पहिल्यांदा पीक मागं दिसतं केमिकल पेक्षा. खूप मागं दिसतं लवकर हा. पिकअप आणि नंतर ते पिकअप असं घेतं जोरात ताकद ठेवून. पहिल्यांदा ते काय करतं मुळ्यांचा विस्तार करतं मातीमध्ये तो तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही. त्याच्यानंतर ते काय करतं आतमधून काळी भरून काढतं आतमधून. ह्या 2 गोष्टी केल्या का नंतर त्याचा विस्तार करतो. आधी गणित कसं आहे माहिती आहे का सर की आता ही उंची आहे ही आहे का हे आहे का नाही हा ऊस कमीत कमी एवढा तर जाडीचा होणार आरामशीर. म्हणजे त्याची जी उंची आहे ह्या उंचीची उंची तरी राहणार पण जाडी वाढणार त्याची. जाडी वाढली ह्या म्हणजे पेरेज आहे की नाही एवढीच ह्याचा घेर होणार. आता नाही तुमचा अनुभव आहे. वेळ गेला तर म्हणजे याने अनुभव घेतला म्हणून यांच्या लक्षात आलं. केमिकल मध्ये अशी जाडी वाढत हा असाच राहतो आणि म्हणून त्याचं उत्पादन निघत नाही. तो फास्ट दिसतो पण वजन जास्त नेत नाही. तुमच्या रानात पाणी किती दिवसांनी सोडतात? महिन्यानं महिन्यानं ऐकलं ना आता? महिन्याने येतोय पाण्याला. पाणी हा खेळ आहे वैदिक मध्ये लक्षात ठेवा. तुम्ही कमी पडलं चालेल जास्त देऊ बघा. कमी पाणी पडलं तर मुळी पुढे पुढे सरकत चालेल. तुमच्या जमिनी जी आहे ना सगळ्या पाणथळ जमिनी अगदी हे मी सांगा ते मी सांगा. ही जमीन आमच्या गावात 1 नंबरची आहे. आता हे थोडीच त्या आहे. जमीन चांगली हा. आहे परंतु तिला पाण्यामुळे ती वांगली होती ना. हा, पाण्यामुळे जरा बरोबर. तुम्ही तिला आहे ना तुम्ही जास्त पाणी दिल्यामुळे तिचा गाळ तयार होतो. हे ऊस मस्त एकदम आणि एकदम छान आहे. फक्त पाणी कमी करा. ती आता हा ऊस आहे ना हा रासायनिकवर केलेला आहे पण याच्यामध्ये खर्चांचा जास्त प्रमाणात झालेला आहे. अच्छा. हा सगळ्यात आणि आणि ह्याचाच मालक आहे हा. हा आणि ह्या मालकाने आपला हा वैदिकवर केलेला आहे बर ऊस. तो वैदिकवर आहे. हा वैदिकवर आहे. वैदिकवर आहे पण ह्याच्यामध्ये ह्याच्या निम्म्यान सुद्धा खर्च झालेला नाही त्याचा. तिची लेवल बघा किती वाटते. फुटवे बघा किती जबरदस्त आहे. हा पण हे आता कडल थोडा आहे म्हणून ह्याच्यापेक्षा चांगला आहे आता. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता ना तो थकल्यासारखा वाटतो लगेच. हो. त्याचे पत्ते बघा. याचे पत्ते काय वर तलवारी सारखे सरळ आहे. त्याचे पत्ते वर बेंड झाले बघा लगेच. ती व्हरायटी वेगळी आहे आणि ही 8632 बरोबर आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बघा खाली
तिकडचं पाणी साचलंय बघा ते जरी ताजं हे बी ताजं भरेल बा हो इथं पाणी साचलंय कुठं हो नाही अजिबात हे बघा इथं साचलंय पाणी मध्ये नाही 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 तिकडे पाणी साचलंय साचलंय. म्हणजे वैदिक वापरल्यावर तुमची जमीन भुसभुशीत होती हो आणि सगळ्यात अजून एक तुम्हाला अनुभव दाखवतो इकडे आता इकडच्या याला वापरले कडीच्याला नाही कळी नाही वापरले हा प्लॉट आहे ना यालाच वापरले ना त्यालाच वापरले आता याला वापरले पहा आता याला वापरले नाही इथून पहा हे बघा इथून ऊस बघा इथून ऊसात जाळी पहा आणि हे बघा इथपर्यंत शेवट इकडे इकडे मध्ये आहे. ती जाळी पहा जाळी पहा ती जा हात लावून पहा जाळी पहा पाहिली आणि ही जाळी शेजारी पाहिजे ही पहा शेजारी इकडे वेगळा हा कसं एक तरी ऊस आहे पाणी याच्यामध्ये हा आता मला सांगा तुमचा ऊस आहे तो 5 महिन्याचा आहे. आणि हा ऊस बी त्याच 5-5.5 महिने आता याची कांडी केवढी आहे हा केवढी आहे 4 बोट पण नाही. तुमचा हे तुम्हाला याच्या 2 बसते 2 बर आणि जाडी केवढी आहे 1% पण नाही. एखादा अर्ध तुमच्या म्हणजे तुमच्या ऊसाचा निम्मा पण नाही. व्हेरिएशन किती पहा हे बारीक हे बारीक हे बारीक हे थोडं मोठं हे थोडं मोठं हे बारीक परत तुमच्या हातामध्ये मागं किती बारीक मोठं आहे पहा बारीक मोठा आहे का आणि फुटवे बघा लहान मोठी मागं पुढं. मोठी एकसारखं तुझ्या गुडघ्यापाशी फुटवा बघा तो किती कांड्यावर येतो 3-4च कांड्यावर आहे. मग हा किती कांड्यावर आहे 1 2 3 4 5 6 7 तुमचा किती कांड्यावर गेलाय 11 कांड्यावरती आता. आणि साईज पाहा तुम्ही साईज मध्ये करा भरपूर तुलना करा त्याची यांची आता हे तर काय आपण साळेल नाही ते शेतकऱ्यांनी साळलंय ना चाललंय. हो म्हणजे आज तुमचा ऊसाची हाईट पाहिली ना की ऊसाची हाईट पाहिली किती फरक आहे भरपूर फरक आहे. जमीन आसमानाचा आता आपला 12 फुटावर आहे. हे खतरनाक फरक आहे ना म्हणजे या खर्च तेवढंच करायचं आहे मेहनत तेवढीच करायची आहे आज बाहेर तेवढं लागायचं ना याचं थोडंसं संशोधन झालं पाहिजे अभ्यास झाला पाहिजे